नमस्कार, माझे नाव कवी श्रीधर पाटील आहे. मी आता 5वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा पिंपळनेर आहे. मी तुम्हाला संविधानातील 5 कलमे सांगणार आहे. कलम 74 पंतप्रधान व मंत्रिमंडळ. यामध्ये पंतप्रधान व मंत्रिमंडळ यांच्याविषयी तरतूद केलेली आहे. पंतप्रधान हे महत्त्वाचे असून ते मंत्रिमंडळाची नियुक्ती करत असतात व त्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ काम करत असते. कलम 75 मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार. यानुसार मंत्रिमंडळाकडून काही चुका झाल्यास मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार असेल. या विषयाचे कोणतेही प्रश्न लोकसभा मंत्रिमंडळाला विचारू शकते व आपला हक्क बजावू शकते. कलम 76 भारताचा महान्यायवादी या पदाची नियुक्ती केंद्र सरकारकडून करण्यात येते. भारताचा महान्यायवादी कायदेशीर सल्लागार म्हणून त्याला आपली भूमिका बजावावी लागते. कलम 77 भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल. राष्ट्रपतीला अनेक अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. उदाहरणार्थ आणीबाणीविषयक अधिकार, दयेचा अधिकार, वटहुकूम काढण्याचा अधिकार इत्यादी विविध प्रकारचे अधिकार राष्ट्रपतीला प्रदान करण्यात आलेले आहेत. भारत सरकारच्या कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयावर राष्ट्रपतीची सही असणे आवश्यक आहे. कलम 78 राष्ट्रपतीने वेळोवेळी मागवलेली माहिती पुरवणे पंतप्रधानांचे कर्तव्य. राष्ट्रपतीच्या अधिकारानुसार राष्ट्रपतीला कोणत्याही क्षेत्रातील आवश्यक ती माहिती